बघू मी पण घेतलं होतं. बघू शकता मित्रांनो, हे पाणी भरलं होतं का रात्री, एवढं आंबट लागतं. शकता पुरं बेसिंग मध्ये पाणी. बघितलं मित्रांनो, ही अवस्था इंडियन रेल्वेची. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे रविवार आणि आम्ही सगळे फ्रेश झालेलो आहेत. आता मी फ्रेश होऊन आंघोळ वगैरे झालेली आहे माझी, कारण की रात्री जरा उशीरच झाला झोपायला. आणि आता आम्ही सगळे रेडी होतो आहे, कारण की आम्ही जाणार आहोत. तर तू कळेलच तुम्हाला. आता दाखवतो मॅडम काय करतात किचनमध्ये. तर चला बघूया. बघू शकता तिकडे चहाची तयारी चालू आहे. गरमागरम चपात्या आणि चहा बनवायचा कार्यक्रम चालू आहे. तर बघू शकता मित्रांनो, बघू शकता इकडे सकाळची घाई चालू आहे. आणि इकडे बघू शकता बॅगा पण भरलेल्या आहेत, कारण की ही जाण्याची तयारी आहे. आता जायचा नाश्ता झालेला आहे. आता मी नाश्ता करायला बसतो, कारण की हे सगळं बॅग भरायच्यात मला. बॅग वगैरे भरून झाल्यानंतरच आपली टोटल तयारी होणार आहे. तोपर्यंत अगोदर नाश्ता करून घेऊया आपण. तर चला. तर मित्रांनो, इकडे चहा दिलेला आहे आपल्याला. आज जास्त काही नाही आहे, चहा आणि चपातीच आहे. आणि इकडे काय जरा माझ्या चष्म्यावरती कसा लाईट येतो, तर आपल्याला चहा चपाती दिलेली आहे. चहा चपाती पिऊन घेऊया. त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला मार्केटला पण जायचं आहे, कारण की आणखी थोडंसं छोटं मोठं काम आहे, ती पण करून घेऊया. या सकाळचा चाय प्यायला. काय काय टाकायचं आणखी? बस ना एवढंच. तर मित्रांनो, इकडे आपण बॅगा भरल्यात. जे पहिले दिले होते ते ठेवलंय का तुम्ही? आणि हे 2 जीन्स जे आरव घालतील, आणि तिकडे त्यांचे इस्त्री मारून कपडे ठेवलेले आहेत आपण छानपैकी. आता फक्त एवढंच बाकी आहे. आणि आम्ही टोटल 2 बॅग घेतोय. ही एक बॅग घेतोय आणि ही एक बॅग घेणार आहोत, कारण की 2 बॅगा बस झाल्या. कारण की दोघांपैकी एक जण पाठीवरती घेईल, ही बॅग मी घेईल. आणि याच्या आपल्याला चादर पण घ्यायचे. तर सर्व आता बॅगेची पॅकिंग झालेली आहे आपली. आणि आता आपण जाऊया मार्केटला. मित्रांनो, आपण आलोत मार्केटवरनं. आणि मार्केटवरनं आपण थोडंसं सामान बाकी होतं ते घेऊन आलोत, कारण की आपल्याला पाहिजे होता एक स्टीलचा डब्बा. तो आपण घेऊन आलोत. बघू शकता, छान असा छोटासा आणला आहे. त्यांना पाहिजे होता घेऊन जाण्यासाठी. सगळं म्हणजे त्याच्यामध्ये जेवण वगैरे आमचं राहील. आणि आज जेवणासाठी टिफिनवरती छानपैकी बघू शकता बटाट्याची भाजी अशी बनवलेली आहे. आणि इकडे शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे. आणि आत्तासाठी बनवलेली आहे इकडे बघू शकता दाल खिचडी. आणि आता मॅडम थोडेसे भांडे आवरूनच घेतील. आवरून घेऊनच बसेल मी. हां, तर आपण जेवण करून घेऊया. आपली ऑलरेडी सगळी पॅकिंग झालेली आहे. ठीक आहे, आता जेवण करूया. आणि जेवण करून मग आपण रेडी होऊया. आपल्याला निघायचं 2ला. तर आता 1 वाजता आहेत. तर त्याच्या अगोदर सर्व, कारण की एकही गोष्ट आपण विसरून चालणार नाही. कारण की एक वेळा बाहेर निघालं ना, मग आठवतात एक गोष्टी. तर आपण प्रॉपर एक गोष्टी आता बसून जेवल्यानंतर आठवण करून ते गोष्टी सर्व पॅक करणार आहोत आणि मगच निघणार आहोत. तर चला जेवण करून घेऊया. आपल्याला दाल खिचडी दिलेली आहे मित्रांनो. आणि आरव इकडे आपली शेंगदाण्याची चटणी खातोय आणि चपाती खातोय. जयला पण वाढून दिलं आहे. त्याची मम्मी पण बसणार आहेत, आता किचनमध्ये आहेतच. तोपर्यंत आपण सुरू करूया. बघूया टेस्ट कशी झालेली आहे आजच्या दाल खिचडीची. आज जरा लाल कलरची दाल खिचडी आहे, पिवळी असते हमेशा. ठीक आहे मित्रांनो, थोडं मीठ कमी आहे, थोडं मीठ कमी. ठीक आहे, पापड असते तर अजून मजा आली असती, पण काय हरकत नाही, खाऊया आपण. मित्रांनो, आपण आता झालो होतो रेडी आणि आता निघणार आहोत घरून, कारण की सगळं पॅकिंग आपली झालेली आहे.
सगळे बॅग वगैरे घेतलेले आहेत. आपण तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही बॅग घेणार आहे आरव. ही बॅग त्याची मम्मी, आणि आत्ताशी 2 कॉफी बनवल्यात गरमागरम. आणि इकडे एक मोठी बॅग आहे, ते मी घेणार आहे. बघू शकता आरव कसापैकी तयार झालेला आहे, आणि त्याची मम्मी पण इकडे तयार झालेली आहे, आणि जय पण रेडी झालेला आहे. बस आता आपण कॅब बुक करूया, उबेरने जाऊया. ओलाचं जरा पैसे जास्त दाखवतं म्हणून आपण उबेर बुक करूया. बघूया कुणाचा फेअर व्यवस्थित असेल त्याची कॅब बुक करून आपण जाऊया. आपल्याला जायचं जास्त लांब नाही जायचं आहे, इथून पनवेललाच जायचं आहे. म्हणून आज संडे पण आहे. बहुतेक ट्रेननी गेलो असतो पण सांगू शकत नाही. जर मेगा ब्लॉक असला तर वांदे होतील, त्यापेक्षा इथूनच कॅब करून मस्तपैकी ए सीमध्ये जाऊया. गावी होईल ते होईल, ए सी भेटो या ना भेटो. तर चला. तर मित्रांनो आता आपण निघालो पनवेलसाठी. बघू शकता माझ्या मागे जय आरव बसलेला आहे, आणि इकडे बघू शकता त्याची मम्मी. आणि ऊन पण जास्त आहे असल्यामुळे मित्रांनो अशी जाम गरमी होते ना, विचारू नका. आणि गावी गेल्यानंतर तर मग तर काय सांगायचीच गरज नाही, ते तिकडंच गेल्यानंतरच कळेल आपल्याला. तर इथून किती किलोमीटर लांब आहे तो? नाही 17 किलोमीटर आहे. 17 किलोमीटर इथून पनवेल आहे. तर बघूया आता गेल्यानंतर तुम्हाला पुढे कळेलच. ब्लॉग पाहत राहा तुम्ही. With the ocean as my guide, top down riding, let the west coast vibes collide. Corner store stops, grab a drink, it's all good. Cruising. अरे चलो 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 चलो, कसली घाई करत होतं माहिती आहे का? चलो 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 चलो. चाबी कुठं ठेवली? हा, जाता जाता कांड झाला मित्रांनो. चाबी होती, याच्या मम्मीला सांगितलं होतं चाबी ठेव, आणि याने काय माहिती चाबी याच्या बॅगेत ठेवली बोलतोय. आणि आम्ही पूर्ण शोधली, ती चाबी आम्हाला भेटली नाही. शेवटी गाडीत येऊन बॅगमधली दुसरी चाबी घेऊन लॉक करावं लागला. आमचं तिथं म्हणजे 5 मिनटं तिथं गेले, पूर्ण बॅग शोधून बसलो आम्ही. असे कारनामे. सेंटरमध्ये बसो म्हणजे गरमी होणार. Through the streets of my neighborhood. Hey yo, West Coast weather, the sun sets slow. Say what? Chilling with the homies, let that talk box glow. Barbecues and palm trees, vibe real tight. Retro beats bumping beneath the moon tonight. Cali breeze blowing, let the funk take the floor. Some so smooth, leave them shouting for more. Beach chair chilling, toes dug in the sand. With that bass line grooving, life feels so grand. Ayo, West Coast, where the sun sets gold. Cruising past the waves, feel that rhythm unfold. हजरत निजामुद्दीन से आने वाली एर्नाकुलम से जाने वाली सुपरफास्ट एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक 7 पर आ चुकी है. May I have your attention please? One, two, 8 4 from Hazrat Nizamuddin Ernakulam Superfast Express has arrived on platform number 7. गरम व्हायला लागला. कृपया लक्ष द्या, गाडी नंबर 1228 हजरत निजामुद्दीन वरून रोड. तर मित्रांनो आता आपण पोचलो ट्रेनमध्ये, कारण की आपल्याला सीट आपली भेटलेली आहे. ते बघू शकता इकडे जे बसलेलं आहे ते हे तिन्ही, हा पूर्ण स्कोच आपला आहे. आणि इकडची एक ही तुम्ही बघू शकता, ही सीट आणि ही वरची. 2 अप्पर आपले आहेत, बाकी इकडच्या 2 आपल्या आहेत. तर इकडे गरमी पण जास्त आहे मित्रांनो, त्यांची काही हवा लागत नाही. इकडे बघू शकता मॅडम तिकडे बसलात हवा खाण्यासाठी. तर चला आता 4चा टाईम आहे. 4चा टाईम आहे, पण काय आणखी सुटलेली नाही गाडी. 6 मिनटं बाकी आहे. वाट बघूया आपण, चालू झाली की थोडी हवा लागेल. तर मित्रांनो बराच वेळ झालेला आहे, आणखी गाडी काय आमची सुटलेली नाही आहे. 4 वाजून 15 मिनटं झाले तरी वेट करतो आम्ही. कधी आणखी रेडच सिग्नल आहे, बघू शकता तिथे बसलेला आहे इकडे. आणि कसं ट्रेनमध्ये जास्तच गरम होतं म्हणून मी जरा बाहेर येऊन उभा राहिलो. मित्रांनो तुम्हाला मी इंडियन रेल्वे दाखवतो.
बघू शकता. बघू शकता पुरा स्मेल येतोय. ही सफाई झालेली आहे. इकडे पण भरलेला बघू शकता पुरा बेसिंग मध्ये पाणी. बघितलं मित्रांनो, ही अवस्था इंडियन रेल्वेची. 15 मिनिटापासून सफाई करत होता, शेवटी टाइम झाला, पळून गेला हे सर्व सोडून. मला तू पीठ दे फक्त. दोघांचा लावतो. हा त्यानेच लावा होते चार्जिंग. त्यानेच चार्जिंग लावा होते. दोन लावा लागला का? बघू शकता मित्रांनो, छानपैकी बसलो आहे आता ट्रेनमध्ये आणि मॅडम पण बसल्या तिकडे बघू शकता. आणि जे आरव इकडे आहेत खालती या सीटवरती बघा आरव. मी आणि मॅडम वरती बसलोय. कसं वाटतंय? मस्त वाटतंय कारण मम्मा पप्पाकडे चालली आहे ना, तर मस्तच वाटणार. आणि स्पेशली तुम्हीच मला थँक्यू त्याच्याबद्दल. थँक्यू कारण तुम्हीच बोलले की चल तुझी भेट होणार. मी बोलत होते सुट्टी नाही पोस्टपोन करत होते जायचं, पण तुम्ही बोलले नाही आपण जाऊ. मग फायनली आपण चाललो. आणि मित्रांनो, ही आहे ट्रेन पनवेल टू नांदेड. आणि आज काय माहिती काय झालंय की ही ट्रेन ऑलरेडी 2 तास लेट आहे. कारण की आम्ही आता रात्रीचे 9 वाजतात, आणखी पुन्हा आम्ही टच नाही केलेला. विचार करू शकता ही ट्रेन आता यावेळेस किती लेट झाली. म्हणजे जे CST आणि पुणे जे ट्रेन चालतात ते आमच्या अगोदर गेलेत आणि हीच ट्रेन मागे आहे सर्वात. 2 तास लेट धावती ही ट्रेन. तर जाम वैताग आलेला आहे मित्रांनो. सगळे रिलॅक्स करतात आणि आम्ही तर बघू शकता मित्रांनो, आता वाजले तर रात्रीचे 9:15 आणि ही पुणे दानापूर पहिला ट्रेन बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे गच्च भरलेली आहे. आता जस्ट आम्ही पुण्याला पोहोचलोय. ए ती ट्रेन बघ. काय पाहिजे? ती बरोबर नसते ती. अरे बाबा बरोबर नसते ती. 50चा नाही ती 100ला पण ते बरोबर नसते बाळा. तर बघू शकता, मला वाटतं सकाळचे 10 वाजेपर्यंत सोडून. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन सिरीजमध्ये स्वागत. आणि हा आहे पार्ट 2. आत्ता पोचलो आम्ही जस्ट परळी वैजनाथ. आणखी 2 तास गेले आहे तो ट्रेन. हो पाणी बॉटल. थंड नाही आहे, थंडा नाही मग नाही कारण की 2 तास ट्रेन लेट आहे. तर आता सकाळचे किती वाजले तरी सकाळचे 7:30 वाजता आहेत. आणि आता घेतला आहे आम्ही गरमागरम चहा आणि बस. मॅडम बघू शकता वरती झोपल्या आणि जायची मशक्कत बघा कशी चालू आहे. आणि आरो बसला माझ्या बाजूला. तर बघूया, गरम आतापासून जायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आंबट लागते इकडचं पाणी. मी पण घेतलं होतं. बघू शकता मित्रांनो, हे पाणी भरलं होतं का रात्री. एवढं आंबट लागतंय. आंबट नाही रे पाणी, म्हणजे फिल्टर केलेलं नाही.
तू का वरती खाली करा लागला? वरती जाणार ना तुम्ही आता चाय अरे हा काहीतरी नाश्ता करून जाईल ना. पिऊन. काय होता मग हा चहा पिलो फक्त. इथं बसला. आणखी पाहिजे का? जरा कॉफी पाहिजे होती है ना. तिकडनं पाण्याची बाटली भरून आणू का? पोलीस पण केला. चलो चलो चलो. हा अरे लय गर्दी आहे ऍक्सिलेटर वरती. सीडीवर न जायचं का? हे थांब. फायनली मित्रांनो आम्ही पोचलो नांदेड. बघू शकता गरमी.